5वीचा वर्ग गुरुजी येतात आणि विद्यार्थ्यांना कविता शिकायची लागतात की शेताकडे माझी खोप त्याला बोरा टिकायचा तेथे राबतो बसतो तो माझा शेतकरी बाप लेतो अंगावर चिंध्या खातो मिरची भाकर माझा शेतकरी बाप उभ्या जगाचा चाकर. कविता सगळी शिकवून झाली, कविता समजली तेव्हाच गुरुजी म्हणायला लागतात, सर्व विद्यार्थ्यांना विचारतात, काही मुलांना मी कविता शिकवली, तुम्हाला काही अडचण आहे का? तुम्हाला कविता सगळी समजली आहे का? तेव्हा मात्र सगळे विद्यार्थी काही काही समजली ते खरं हो म्हणतात, जे नाही समजली ते हो हो करतात. पण सगळे हो म्हणतात. एक विद्यार्थी असतो त्या वर्गामध्ये बंडू नावाचा की जो वर्गाच्या सगळ्यात शेवटच्या बाकावर बसतो, कधी कुणाशी बोलत नाही, कधी कुणाशी खेळत नाही, कधी कुणी मुलांमध्ये वावरत नाही. पण त्या दिवशी त्या बंडूचा हात वर असतो. तो म्हणतो, गुरुजी तुम्ही कविता अत्यंत चांगल्या स्वरात आम्हाला गाऊन दाखवली. कविता ही अत्यंत चांगल्या पद्धतीने समजून सांगितली आणि आम्हाला समजली सुद्धा. पण गुरुजी मला एक प्रश्न विचारायचा आहे की या कवितेतला जो बाप आहे तो दिवस रात्र कष्ट करतो, दिवस रात्र शेतामध्ये जातो, हाडाचं काढं करतो, रक्ताचं पाणी करतो. पण या कवितेतला बाप आणि माझाही बाप दिवस रात्र शेतात कष्ट करतो, दिवस रात्र शेतात राब राब लागतो. त्यामधला बाप अंगावर चिंध्या देतो, मिरची भाकर खातो. गुरुजी माझाही बाप तसाच करतो, पण मला सांगा या कवितेतल्या शेतकऱ्याची कथा आणि माझ्या या जीवनातल्या बापाची व्यथा ही बदलणार की तशीच राहणार? हा प्रश्न होता त्या बंडू नावाच्या